महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा गृह खात्यावर हल्लाबोल. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून थेट गृह खात्यावर निशाणा साधला आहे. तसेच वैष्णवी हगवणेची आत्महत्या नसून हत्या आहे, त्यामुळे सासरच्या मंडळीवर 302चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री. राज ठाकरे बंधू आणि पवार कुटुंब एकत्र आल्यावर आम्ही देखील एकत्र येऊ अशी मिश्किल टोलेबाजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी केली आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याचे आवाहन आपण नेहमीच करतोय. त्याचबरोबर आंबेडकर कुटुंबातील 3 गट आहेत, त्या सगळ्यांनी देखील एकत्र येणे गरजेचे असल्याचे देखील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. काल त्यांच्या वडिलांना, वडिलांच्या भावाला, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या कुटुंबाला भेटलो आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला जो व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये तिच्या अंगावरती मारण्याच्या खूण आहेत. त्यामुळं ती आत्महत्या नसून तिचा खून आहे अशा पद्धतीची माझी म्हणजे मला असं वाटतं की तिच्या अंगावर ज्या खूण आहेत त्या तिची आत्महत्या नसून ती तिची हत्याच आहे. आणि अशी माहिती मिळालेली आहे की तिच्याकडून 2 कोटी रुपये हे त्यांच्या आईवडिलांनी ते द्यावेत. आपली काय म्हणतात त्याला हुंडा म्हणजे अशा हुंडा म्हणा किंवा असे मिळावेत अशा पद्धतीची तिच्या पाठीमागे तिला सातत्यानं त्रास दिला जात होता. आणि या दोघांची ओळख झाल्यानंतर ते लग्न झालेलं आहे. त्यांचं लव्ह मॅरेज आहे. आणि वडील सांगत होते की आमची लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण मुलीने सांगितलं की नाही, माझा तो ओळखीचा आहे आणि त्याच्याशी मला लग्न करायचं आहे. त्या पद्धतीने त्यांचं लग्न 2 वर्षापूर्वी झालं होतं. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की सगळे आरोपी पकडलेले आहेत. जे हगवणे होते ते आरोपी पकडलेले आहेत. हगवणे हे माननीय शरद पवार साहेबांच्या पासून ते त्या पक्षामध्ये होते. आता ते अजितदादांसोबत होते, पण ठीक आहे, ते कुठल्याही पक्षाचे असो, पण त्यांनासुद्धा पकडण्यात आलेलं आहे. आणि पण आता त्यांच्यावर 304चा गुन्हा लावण्यात आलेला आहे. तर तो तिच्या अंगावरचे खून पाहून काल जे तिथं DCP गायकवाड होते ते मी तिथं भेट दिल्यानंतर तिथं होते. बरं, त्यांना मी सांगितलेलं आहे की पोलिसांनी याचा अभ्यास करून त्यांनी 304 ऐवजी 302 लावावा अशा पद्धतीची मागणी आपण केलेली आहे. तर अशा पद्धतीनं एक तर महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आहे. देशामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे बलात्काराची प्रकरणं होत आहेत. अशा पद्धती हुंडाबळीची प्रकरणं होत आहेत. आणि अनेक मुलींना आत्महत्या करायला मजबूर करायला लावलं जातं आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यांचा छळ करण्याचं काम चालू आहे. तर ते थांबलं पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आणि जरूर माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पण आहेत, मुख्यमंत्री तर आहेत. त्यांनी या प्रकरणामध्ये पूर्ण लक्ष घालण्याचं ठरवलेलं आहे. अजितदादा यांनी सांगितलं की ते माझ्या पक्षाचे असो किंवा कोणी असो त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं पोलिसांनी आता जास्त वेळ न लावता त्यांना 302च्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये घ्यावं अशा पद्धतीची आपली मागणी आहे.